नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यामध्ये 7 महत्त्वाचे धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहे। एमपीएससी भरती प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, कोणकोणते महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले 7 महत्त्वाचे निर्णय पुढील प्रमाणे आहे। शासन सेवेत पदाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार। विकसित महाराष्ट्र 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा। एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या 53 वरून 153। संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार। भरती प्रक्रिया सुलभ होणार। यूपीएससीच्या धर्तीवर महाजॉब पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवला जाणार। कुळगाव बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्याला स्टेडियमच्या आरक्षण बदल करून वीज उपकेंद्राकरिता जमीन देणार। 4 एकर जमीन टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरित करण्याचा निर्णय। मुंबई आयईएस स्किल टेक विद्यापीठ होणार। विद्यापीठ स्थापनेस मंजुरी। कायम स्वयं अर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग। नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणार। त्यासाठी 61 कोटी 24 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी। पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार। सशक्तीकरण प्रकल्प राबवण्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी कडून 3708 कोटींची वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग। नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश। यामुळे सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासाच्या योजना राबवणार। नियोजन विभाग। वैद्यकीय व्यावसायिकांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निगडीत अधिनियमात सुधारणा करणार। उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार प्रशासन व संस्थात्मक रचनेत बदल होणार। परिषदेमध्ये सदस्यांची नियुक्ती निवडणुकीच्या ऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने होणार। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग। अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे असे धडाकेबाज 7 महत्त्वाचे शासन निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।